सोलापुरातील मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या निर्देशानुसार ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, महावितरण, ग्रामीण पोलीस, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी छापेमारी केली। या कारवाई दरम्यान हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे तब्बल 4250 लिटर रसायन जप्त करण्यात आले। तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्री प्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे 1,67,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाई दरम्यान वन विभागाने हातभट्टी व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या साठ्याशी संबंधित अनधिकृत सॉमिलवरही धाड टाकली। यामध्ये 2 आरा मशीन, 3 ग्राइंडर, 1 विद्युत मोटर, 6 चैन सॉकेट, 2 वजन काटे आणि 160 घनमीटर लाकूड साठा जप्त करण्यात आला आहे। या साहित्याची किंमत सुमारे 6,50,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। महावितरण विभागानेही अवैध वीज वापरावर कारवाई करत 400 मीटर वायर जप्त केली आहे। या कारवाईतील एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 8,25,850 रुपये इतकी आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल ते 19 जून 2026 या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात 708 गुन्हे दाखल करण्यात आले असून 56 वाहनांसह तब्बल 2,31,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकी विरोधात पुढील काळातही अशाच संयुक्त मोहिमा राबवून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे।